नमस्कार मित्रांनो, मी अनिरुद्ध. मित्रांनो, मी तुम्हाला वास्तुपुरुषाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. एकदा देव आणि अंधकसूर नावाच्या असुरामध्ये भयंकर असे युद्ध झाले. या युद्धात भगवान शंकराच्या कपाळावरून घामाचे थेंब खाली पृथ्वीवर पडले. त्या घामाच्या थेंबामधून एक विशालकाय आणि शक्तिशाली प्राण्याचा जन्म झाला, जो वास्तुपुरुष म्हणून ओळखला गेला. व्याकुळ झालेल्या वास्तुपुरुषाला ब्रह्मदेवाने सांगितले, प्रत्येक वास्तूच्या बांधकामाच्या वेळी त्याची पूजा करावी. जो पूजा करेल त्याला वास्तुपुरुष खाऊ शकेल, त्याची पूजा स्वीकारेल, आणि जो पूजा करणार नाही तो त्या वास्तूला खाऊन टाकेल, त्याचा नाश करेल. वास्तुपुरुष म्हणजे घरचा किंवा इमारतीचा असा आत्मा असतो, जो वास्तूला सकारात्मक ऊर्जा देतो. तो ईशान्य दिशेला डोकं आणि नैऋत्य दिशेला पाय ठेवून पालथा झोपलेला असतो. त्याच्या बांधकामापूर्वी वास्तुपुरुषाची पूजा, वास्तुपूजा म्हणजेच आपण जी वास्तुशांती करतो ती केली जाते, ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते. धन्यवाद. ही माहिती तुम्हाला कशी वाटली?